नमस्कार मित्रांनो. काल एक व्हिडिओ बनवला होता की विमानाचा शोध नेमका लावला कोणी. तर मित्रांनो, विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला नसून तो आपल्या मराठी माणसाने, या महाराष्ट्रातील माणसाने लावला आणि त्या व्यक्तीचं नाव होतं शिवकर बापूजी तळपदे. मित्रांनो, त्यांनी महर्षी भारद्वाज लिखित विमानशास्त्र हे विमानशास्त्र पुस्तकाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामधून मरुत्सका नावाचा एक मानवरहित विमान बनवलं आणि मुंबईच्या चौपाटीवर सन 1895 मध्ये ते यशस्वी त्याचं उड्डाण केलं. परंतु त्यांना पुढे अजून संशोधन करण्यासाठी आर्थिक फंड कमी पडला आणि त्यामुळे त्यांचं संशोधन जागतिक पातळीवर येऊ शकलं नाही. त्याचाच परिणाम या पाश्चिमात्य देशातील शास्त्रज्ञांनी ते घेतलं आणि आर्थिक फंड वगैरे भरपूर असल्यामुळे, त्यांच्या देशांनी सवलती दिल्यामुळे, प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी 1903 मध्ये विमान बनवलं आणि ते जागतिक पातळीवर यशस्वीपणे समोर आलं. म्हणूनच आपलं संशोधन त्यांनी चोरलं आणि त्या संशोधनाच्या आधारे त्यांनी शोध लावून ते सर्व आपलं नॉलेज, आपलं संशोधन त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतलं. म्हणूनच मी म्हटलं होतं की विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला नसून तो आपल्या मराठी माणसाने शिवकर बापूजी तळपदे यांनी सन 1895 मध्ये मरुत्सका नावाचं विमान बनवून त्यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मानवरहित विमान उडवून यशस्वी केलं. आता महर्षी भारद्वाज लिखित विमानशास्त्र या पुस्तकामध्ये विमान कुठल्या प्रकारचे, कसं बनायचे, सगळं सगळं आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये आधीच लिहून ठेवलेलं होतं. पण मुद्दा हा आहे की आम्हाला आमचं तत्वज्ञान, आमचं पौराणिक शास्त्र कळलंच नाही. आम्ही पाश्चिमात्य देशाच्या मागे लागून वेडे होऊन आम्ही आमचं शास्त्र, तत्वज्ञान, शोध आम्ही आमच्या त्या पोतडीमध्येच राहिले, ज्याचा आम्हाला फायदा घेता आला नाही. आम्हाला जागतिक पातळीवर आम्हाला ते योग्य पद्धतीने मांडता आलं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या संशोधनाच्या इतिहासात, संशोधनात आम्ही मागे पडलो असं मला वाटतं. धन्यवाद.